सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आज 31 जानेवारी 2026 च्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याचा इतिहास आता रचला गेला। दरम्यान सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेतून सर्वसंमतीने करण्यात आली आहे। त्यांची विधायक दल नेतेपदी करण्यात आली, त्यानंतर त्या आता उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त करण्यात आल्या। या नेमणुकीमुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक पहिली महिला उपमुख्यमंत्री बनलेली आहे। शपथविधीत महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते देखील यावेळी उपस्थित होते। दरम्यान आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली। अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण बनणार अशी चर्चा 2 दिवस सुरू होती, मात्र त्यानंतर आता याला शिक्कामोर्तब बसलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आज राजभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या झाल्या आहेत। त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड देखील करण्यात आली आहे। याआधी त्या खासदार होत्या, राज्यसभेच्या त्या खासदार होत्या। राज्यसभेच्या खासदार पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय आणि आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी शपथ घेतलेली आहे। या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देखील उपस्थिती होती। या बैठकीत 2 प्रस्ताव मांडण्यात आले होते। पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता आणि या दोन्ही प्रस्तावाला या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे। सुनेत्रा पवार यांची बैठकीमध्ये गटनेता पद म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतलेली आहे। राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे। अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही।